आम्ही आता जाणार आहे ट्रिपला. तू येतेस पण तू कशी येणार बाय करून? भिजशील, थंडावशील, गार लागेल तुला. तर तू 2 दिवस आराम कर मस्त की. ठीक आहे, आम्ही खाऊ घेऊन येतो तुला. हां, नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मराठी कवी विशाल पवार. आज आम्ही निघालेलो आहोत एका नवीन ट्रिपसाठी. आज 15 ऑगस्ट आहे, उद्या शनिवार आहे, परवा रविवार आहे. असे 3 दिवस सलग सुट्टी लागून आलेले. तर मग विचार केला की 2 दिवसाचं काहीतरी प्लॅन करूयात आणि आम्ही निघालेलो आहोत 2 दिवसाच्या प्लॅनसाठी. त्यातला पहिलं आपलं लोकेशन असेल महड गणपती, त्यानंतर असेल पालीचा बल्लाळेश्वर गणपती आणि त्यानंतर आपण रायगडच्या पायथ्याशी पाचाडच्याही थोडं वरती एक गाव आहे, तिथे मुक्काम करणार आहोत आणि उद्या आपण सकाळी रायगड एक्सप्लोअर करणार आहोत. तर आय होप की तुम्हाला खूप चांगले व्हिडिओज बघायला मिळतील. तर भेटूयात पुढे. चार्जर ह्या कप्प्यात ठेव इकडे पुढच्या. भिजू दे ना, काय होतं. हो मग डेफिनेटली. सिरू, चल बाय बाय सिरू. आम्ही आता जाणार आहे ट्रिपला. तू येतेस पण तू कशी येणार बाय करून? भिजशील, थंडावशील, गार लागेल तुला. तर तू 2 दिवस आराम कर मस्त की. ठीक आहे, आम्ही खाऊ घेऊन येतो तुला. हां, चालेल. सिटू, ए सिटू. ओ ओ खरं तर निघालेलो आहे आता आणि वॉचमॅनला सांगितलं होतं की थोडंसं पाणी मारून ठेव गाडीला. तो पाणी मारतोय आणि म्हणून थोडा वेळ थांबलो आहे. गणपती बाप्पा मोरया. पनवेल शहराच्या ट्रॅफिकमधून वाट काढत आम्ही पुढे निघालो. जुन्या हेवणे शेडूम खोपोली मार्गे आमचा प्रवास सुरू झाला. धुक्यात हरवलेल्या हिरव्यागार डोंगरांचं सौंदर्य डोळ्यात सामावून आम्ही खोपोलीच्या काही किलोमीटर मागूनच असलेल्या खालापूर तालुक्यातील महडच्या वरदविनायक गणपतीला पोहोचलो. सुंदर आध्यात्मिक अनुभवाचा सुगंध घ्यायचा हा आमचा छोटासा प्रयत्न होता. गणपती जशी विद्येची देवता आहे तसेच ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत देखील आहे. मित्रांनो, फायनली पोचलेलो आहोत आपण महडच्या गणपतीला. तर आता आपण बाजारपेठेमधून गणपतीच्या मंदिराकडे जाऊयात. तर चला. अष्टविनायकातील 8 गणपतींपैकी असलेला एक म्हणून महाडचा वरदविनायक गणपती ओळखला जातो. या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा मुख्य गाभारा हा पेशवेकालीन असून तो हेमाडपंथी आहे. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौंडकर यांना ती येथील तलावात 1690 साली सापडली. ताट कसं आहे? मोदकवाले 100 आणि हे 50. काय करायचं? 50 वाला घेऊया. ठीक आहे, घे. पूजेचे ताट घेऊन आम्ही मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झालो. गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांना इथे रांगेतून जावे लागते. मुंबई आणि पुणे शहरापासून हा गणपती अगदी जवळ असल्याने या गणपतीला खूप गर्दी देखील असते. नवसाला पावणारा गणपती म्हणून अशी देखील या गणपतीची महती आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर हा समोर हॉल आणि गणपतीचे तुम्हाला मंदिर दिसते. गणपतीच्या मंदिराच्या बाजूला मंगळेश्वर हे भगवान शंकराचे मंदिर देखील एक आहे. सुरुवातीला आम्ही रांगेतून मंगळेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले. अनेक भक्तजण इथे येऊन महादेवाला नमस्कार घालत होते. इथून बाहेर आल्यानंतर तुम्हाला
सुबक अशी जर्द तांबड्या रंगातील एक गणेश मूर्ती दिसेल. 1725 साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महड गावही वसवले. श्री वरद विनायकाचे मंदिर साधे कौलार असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस देखील आहे आणि कळसावर नागाची नक्षी आहे. बाहेरील बाजूस एक सुंदर तलाव आहे जो वातावरणातील प्रसन्नता शाबूत ठेवतो. याच ठिकाणी आम्हाला काही बदक सुद्धा पाहायला मिळाले आणि यावेळी ते फार सुंदरच दिसत होते. काय खाणार? प्रचंड भूक लागल्याने आम्ही भजी व वडापाव खाऊन छान दोघांनी नाश्ता करून घेतला. आणि आम्ही मार्गस्थ झालो पुढच्या प्रवासाला, म्हणजेच अर्थात पालीच्या बल्लाळेश्वराला. इमाजिका, दुर्शेत, पेडली, रसाळ असा निसर्ग प्रवास करत आम्ही पालीला पोहोचलो. बल्लाळेश्वर हे देखील अष्टविनायकापैकीच एक मंदिर. बल्लाळ हा गणपतीचा असाम भक्त होता. याच भक्ताच्या श्रद्धेपुढे श्री गणेशाने बल्लाळेश्वर विनायक नावाने इथे स्थानापन्न झाला. या मंदिरातील रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले होते. स्वयंभू असलेल्या मूर्तीचे डोळे हिऱ्यांपासून बनवलेले आहेत. गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे देखील आहेत. बाहेरील बाजूने दिसणारे हे मंदिराचं भव्य रूप तुमच्या डोळ्यांचे पारणे फेडतात. तसेच इथले 2 हत्तींचे दगडी शिल्प देखील भक्तांचं मुख्य आकर्षण आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.